तर आज आपण सोप्या पद्धतीने परफेक्ट उकडीचे मोदक कसे करायचे तेच बघणार आहोत. दिलेल्या टिप्स वापरून नक्की करून बघाल. मोदकाच्या आतमधील सारणासाठी 1 चमचा तूप, 1 कप किसलेला ओलं नारळ, अर्धा कप गूळ, किंचित मीठ, 1 चमचा साखर. साखर घातल्यामुळे थंड झाल्यावर हे सारण कोरडं पडत नाही. गूळ वितळेपर्यंत आणि एकजीव होतपर्यंत हे सारण शिजवून घ्यायचं. गूळ वितळल्यावर आणखीन 2 ते 3 मिनिटे परतल्यावर गॅस बंद करून वरून पाव चमचा वेलची पूड आणि थोडीशी जायफळ पूड घातलेली आहे. हे थंड होण्याकरिता बाजूला ठेवून द्यायचं. वरच्या आवरणासाठी 1 कप पाणी, किंचित मीठ, 1 चमचा तूप आणि 1 मोठा चमचा दूध घालून याला उकळी आली की यामध्ये 1 कप इंद्रायणी तांदळाची पिठी घातलेली आहे. पिठी बारीक चाळणीने चाळून यामध्ये घालायची. इतर कुठला तांदूळ वापरत असाल तर यामध्ये 1 चमचा कॉर्नस्टार्च किंवा मग साबुदाण्याचं पीठ घालू शकता. हे एकजीव झाल्यावर गॅस बंद करून झाकण ठेवण्याच्या अगोदर थोडंसं थंड पाणी शिंपडून झाकण ठेवून 10 मिनिटे तसंच राहू द्यायचं आहे. 10 मिनिटांनंतर हे गरम असतानाच वाटी किंवा ग्लासच्या मदतीने हे मळून घ्यायचं आहे. हात सहन करू शकेल इतपत गरम असताना हे हाताने जेवढं चांगलं मळता येईल तेवढं मळून घ्यायचं. जेवढा चांगला मळाल तेवढीच पारी खूप मस्त होते. गोळा चांगल्यापैकी मळून झाला त्यानंतर वरतून 1 चमचा तूप घालून आणखीन मळून घ्यायचा. तुम्ही बघू शकता गोळा अगदी मार्बलसारखा तयार झालेला आहे. कुठेही भेगा पडलेल्या नाहीत. तर तांदळाच्या पिठीमध्ये घोळून पारी लाटून घ्यायची. तुम्हाला जी ही पद्धत सोपी वाटत असेल ती वापरून मोदक वळून घ्यायचा. कळ्या किंवा पाकळ्या करायच्या असेल तर त्याही करू शकता. मला ही पद्धत सोपी वाटते. याने अगदी 15 मिनिटात मोदक तयार होतात. मोदक वाफवण्यासाठी स्टीमरमध्ये पाणी उकळून घ्यायचं. स्टीमरच्या प्लेटवर ओलसर सुती कापड घालून मोदक पाण्यामध्ये बुडवून त्यावर ठेवायचा. वरतून आणखीन थोडंसं पाणी शिंपडायचं. झाकण ठेवून 12 ते 15 मिनिटे हाय फ्लेमवर मोदक वाफवून घ्यायचे. गरमागरम बाप्पांसमोर ठेवायचे आणि मस्त गरम असतानाच यावर तुपाची धार घालून फस्त करायचे. तर या गणेश चतुर्थीला नक्की ट्राय करून बघाल. कसे झाले कॉमेंट्समध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका.